कार्यालय सांगलीच्या वतीनं आज या ठिकाणी HND बोर्डिंग वाचवण्यासाठी जे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, पूर्णपणे पाठिंबा आहे। आंदोलनाच्या ज्या विविध बाजू आहेत त्यामध्ये काही बाजू कायदेशीररित्या आपल्याला तपासणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि मी इथं आल्यानंतर त्या संबंधीची सर्व माहिती घेतली। त्या माहितीमध्ये असं लक्षात आलं की कायदेशीर बाजूमध्ये सुद्धा काही गोलमाल केलेला आहे, तर तो गोलमाल उघड करणं आणि नेमकी वस्तुस्थिती समाजापुढे, जैन समाजापुढे उभी करणं हे आपल्या सर्व बुद्धिजीवी लोकांचं नैतिक जबाबदारी आहे, नैतिक कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही यासाठी सक्रिय राहू असं आपणाला सांगतो। त्याचबरोबर दिगंबर जैन कासार समाज संस्था शाखा पुणे आमचे अध्यक्ष माननीय उदयजी लेंगडे आपल्या बरोबर आहेतच, पण सांगली शाखेमध्ये मोतीलालजी वनकुद्रे, विनोद डोरले, अभिजित मांगले, दिलीप खोबरे ही काही मंडळी सुद्धा आमची सगळी कार्यकारिणीचे लोक इथं आलेले आहेत। त्या शाखेच्या वतीनं सुद्धा आम्ही आपल्याला पाठिंबा देतो आणि समाजाचा विकास कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षणातूनच समाजाचा विकास होतो आणि असं शिक्षण देणारं जे शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुणे ओळखलं जातं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेजारी असणाऱ्या राज्यामधून जे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात त्यांची शैक्षणिक गैरसोय या सगळ्या प्रकरणामुळे होणार आहे। ते जर शिकले तर जैन समाजाच्या विकासाला फार मोठा हातभार लागणार आहे आणि म्हणून ही बोर्डिंग आहे तशी कायम स्वरूपात राहावी। जी जागा विकलेली आहे ती चॅरिटेबल ट्रस्टनी, महाराष्ट्र शासनाने त्यांनी विकलेली जागा तो करार सुद्धा रद्द करावा आणि त्यासाठी जर संस्था काही कायदेशीर बाबी पूर्ण करत असेल तर त्यासाठी सुद्धा आमचं सहकार्य राहील। धन्यवाद। जय जिनेंद्र। बहुत बहुत धन्यवाद।